द्वितीयः पाठः व्यसने मित्रपरीक्षा। व्यसने म्हणजे संकटात, मित्रपरीक्षा तर खऱ्या मित्राची परीक्षा ही संकटातच असते. आता याची प्रस्तावना पाहूया. हितोपदेशात स्वीकृता एषा कथा. हितोपदेशातून ही कथा घेतलेली आहे. हितोपदेशस्य कर्ता नारायण पंडितः. हितोपदेशचा कर्ता नारायण पंडित हा आहे. हितोपदेशस्य चत्वारः विभागाः सन्ति. हितोपदेशचे 4 विभाग आहेत. मित्रलाभः, सुहृद्भेदः, विग्रहः, संधिः. ग्रंथेस्मिन् पशुपक्षीणां कथामाध्यमेन नीतिवचनानि बोधितानि. तर या ग्रंथामध्ये पशुपक्ष्यांच्या कथा माध्यमातून नीतिवचन सांगितलेली आहेत. उत्तम मित्रे के गुणाः भवेयुः. उत्तम मित्रांमध्ये कोणते गुण असायला पाहिजेत? संकटसमये मित्रेण साहाय्यं कृतम् इति कदाचित अनुभूतं वा. संकटाच्या वेळी मित्राने तुम्हाला सहायता केली आहे असं तुम्ही कधीतरी अनुभव केलेला आहे का? तर आता पाठाला सुरुवात करूया. अस्ति एकं चंपकं नाम अरण्यम. तर एक चंपक नावाचं जंगल होतं. ज्यावेळेस अस्ति हे सुरुवातीला येतं त्यावेळेस ते भूतकालिक अर्थ दाखवते. अरण्ये चित्रांगो नाम मृगः एकाक्षो नाम काकश्च स्नेहेन निवसतः स्म. तर त्या जंगलामध्ये चित्रांगो नावाचा मृग हरिण, एकाक्षो नावाचा कावळा स्नेहेन निवसतः स्म प्रेमाने राहत होते. एकदा चित्रांगः वने भ्रमण केनापि शृगालेन अवलोकितः. एकदा चित्रांग नावाचा तो जो हरिण होता तो वने भ्रमण केनापि जंगलामध्ये भ्रमण करत असताना कोणत्या तरी शृगालेनं म्हणजेच कोल्ह्याने अवलोकित त्याला पाहिले. एकदा तो हरिण जंगलामध्ये भ्रमण करत असताना त्याला कोणत्या तरी एका शृगालने पाहिलं, कोल्ह्याने पाहिलं. क्षुद्रबुद्धी नामसह शृगाल स्वार्थहेतुना मृगेण सह मित्रताम ऐच्छत. क्षुद्रबुद्धी नाम सह शृगाल. क्षुद्रबुद्धी नावाचा तो कोल्हा स्वार्थ हेतूने मृगेण सह मित्रताम ऐच्छत त्या हरिणासोबत मित्रता करू इच्छित होता. आस्तंगते सवितरी क्षुद्रबुद्धी मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः. आस्तंगते सवितरी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर क्षुद्रबुद्धी नावाचा तो कोल्हा मृगेण सह हरिणासोबत मृगस्य निवासस्थानं गतः त्या हरणाच्या निवासस्थानावर गेला. मृगशृगालो दृष्ट्वा त्या हरिण आणि कोल्ह्याला पाहून काको वदत तो कावळा म्हणाला, सखे चित्रांग कोयम द्वितीयः. हा दुसरा कोण आहे? मृग अब्रुत तो हरिण म्हणाला, जंबू कोयम. हा कोण आहे? हा कोल्हा आहे. अस्मत्सख्यम इच्छती तो आपल्यासोबत मित्रता करू इच्छित आहे. काकः उपादिशत कावळ्याने उपदेश दिला. अकस्मादागंतुना सह मित्रता न युक्ता. अचानक आलेल्यासोबत मित्रता करणे हे काही योग्य नाहीये. तदाकर्ण्य जंबुकः सकोपम आह. मृगस्य प्रथमदर्शने भवानपि अपरिचितः एव आसीत. तदाकर्ण्य ते ऐकून जंबुकः सकोपम आह. तो कोल्हा क्रोधाने म्हणाला, मृगस्य प्रथमदर्शने त्या हरणाच्या पहिल्या भेटीवेळी भवानपि तू सुद्धा अपरिचितः एव आसीत अनोळखीच होता. यथायं मृगः मम बंधू तथा भवानपि. जसं हरिण माझा बंधू आहे तसाच तू पण आहे. मृगः अब्रवीत तो हरिण म्हणाला, अलं विवादेन विवाद थांबवा. वयं सर्वे आनंदेन एकत्र निवसामः. आपण सर्व आनंदाने एकत्र राहूया. काकेनोक्तम एवं अस्तु. तो कावळा म्हणाला, ठीक आहे. आता त्या कावळ्याची इच्छा नसते परंतु तो इच्छा नसतानाही तो म्हणतो ठीक आहे. किंचित कालानंतरम शृगालः मृगम अवदत. काही दिवसानंतर तो जो कोल्हा असतो तो हरिणाला म्हणतो, वनेस्मिन एकम सस्यपूर्ण क्षेत्रम अस्ति. ह्या जंगलामध्ये एक धान्याने भरलेलं क्षेत्र आहे. दर्शयामि त्वाम. मी तुला दाखवतो. तथा कृते. तसे केल्यावर मृगः प्रत्यहन तत्र गत्वा सस्यम अखादत. तो हरिण प्रत्यहन म्हणजे दररोज तत्र गत्वा तेथे जाऊन सस्यम अखादत तो धान्य खाऊ लागला.
तद्दृष्ट्वा ते पाहून एकस्मिन् दिने एके दिवशी क्षेत्रपतींना त्या शेतकऱ्याने पाशः योजितः त्याला फासात अटकवण्याची योजना केली. तत्रागतः मृगः पाशैर्बद्ध तेथे गेलेला तो हरिण त्या फासामध्ये अटकला. सह अचिंतयत त्याने विचार केला, इदानीं मित्राण्येव शरणं मम, आता मला मित्रांनाच शरण गेलं पाहिजे. दूरात तत्पश्यन् जंबुकः मनसी आनंदितः, दुरूनच पाहणाऱ्या त्या कोल्ह्याला मनात आनंद झाला. सोचिंतयत त्याने विचार केला, फलितं मे मनोरथ, आता माझा मनोरथ पूर्ण होणार, आता माझी इच्छा पूर्ण होणार. इदानीं प्रभूतं भोजनं प्राप्स्यामि, आता मला भरपूर भोजन भेटणार. मृगस्थं दृष्ट्वा अब्रवीत मित्र छिंदी तावन् मम बंधनम, त्या हरणाने त्याला पाहून म्हणाला, मित्रा, तोपर्यंत माझं हे जे बंध आहे हे तोड. त्रायस्व माम, मला वाचव. जंबुको दूरादेवा वदत, तो कोल्हा दुरूनच म्हणाला, हे मित्रा, दृढोऽयं बंध, हा जो बंध आहे हा खूप दृढ आहे, हा खूप पक्का आहे. स्नायुनिर्मितान पाषाणितान कथमावर्त दिवसे स्पृशामी, हा जो बंध आहे हा स्नायुनिर्मितान आहे, म्हणजे स्नायूंनी बनलेला आहे. पाषाणितान कथमावर्त दिवसे स्पृशामी, आणि आज मला व्रताचा दिवस आहे, म्हणजेच उपवास आहे, तर मी ह्या उपवासाच्या दिवशी कसं ह्या स्नायूला स्पर्श करू, असं तो म्हणतो. इत्युक्त्वा सह समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निभृतं स्थितः. इत्युक्त्वा असं म्हणून सह समीपमेव तो जवळच्याच एका वृक्षस्य पृष्ठतः झाडाच्या पाठीमागे निभृतं स्थितः तो लपून बसला. प्रदोषकाले मृगम अन्विष्यन् काकः तत्र उपस्थितः. प्रदोषकाले संध्याकाळी मृगम अन्विष्यन् त्या हरिणाला शोधत काकः तत्र उपस्थितः कावळा पण त्या ठिकाणी पोहोचला. मृगम तथाविधं दृष्ट्वा स उवाच सखे किम एतत्. त्या हरणाला त्या ठिकाणी पाहून तो कावळा म्हणाला, सखे किम एतत्, हे काय आहे. मृगेणोक्तम, तो हरिण म्हणाला, सुहृद्वाक्यस्य अनादरात बद्धोहम, मी माझ्या हितचिंतक मित्रांचे वाक्याचा अनादर केल्यामुळे मी या ठिकाणी बांधला गेलो आहे. आणि उक्तंचे, आणि पुढे तो म्हणतो, सुहृदां हित कामानां यश रणवती न भाषितम, विपत्सन्निहिता तस्य स नरः शत्रुनंदनः. सुहृदां हित कामानां, जो मित्र आपल्या हितचिंतक मित्रांचे यश रणवती न भाषितम, ऐकत नाही, बोललेले बोल ऐकत नाही, चांगले सल्ले ऐकत नाही. विपत्सन्निहिता, तो मित्र निश्चितच एका दिवशी एका मोठ्या संकटात सापडतो. तस्य स नरः शत्रुनंदन, तर तो कोण असतो, तो नर शत्रुनंदन असतो. शत्रुनंदन म्हणजेच शत्रूंना आनंद देणारा असतो. काकः अब्रूत, कावळा म्हणाला, स वंचकः क्वास्ते. वंचकः म्हणजे फसवा. वंचक हा पण त्या स्रगालचा समानार्थी शब्द आहे. तो फसवा कोठे आहे. मृगेणोक्तम, हरिण म्हणाला, मनमांसार्थी तिष्ठत तत्रैव, माझ्या मांसाच्या इच्छेसाठी तो त्या ठिकाणीच थांबलेला आहे. काकः उक्तवान, कावळा म्हणाला, उपायस्तावत् चिंतनीयः, आपण उपाय शोधलं पाहिजे. अथ प्रभाते क्षेत्रपतिर्लुगडहस्तः आगच्छन् काकेनावलोकितः. अथ प्रभाते, आता सकाळी क्षेत्रपतिर्लुगडहस्तः आगच्छन्, त्या काठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला काकेनावलोकित, त्या कावळ्याने पाहिले. तमालोक्य काकेनोक्तम सखे मृग त्वमात्मानं मृतवत्संदर्शय. त्याला पाहून कावळा म्हणाला, सखे मृग त्वमात्मानं मृतवत्संदर्शय, तू स्वतःला मेलेलं दाखव. वातेनोदरं पूरयित्वा पादान् स्तब्धीकृत्य तिष्ठ. आतमध्ये एक मोठी हवा भरून पादान् स्तब्धीकृत्य तिष्ठ, पाय स्तब्ध ठेव, स्थिर ठेव, हलू देऊ नकोस. यदाहं शब्दं करोमि, जेव्हा मी आवाज करेल, तदा त्वम् उत्थाय, तेव्हा उठून सत्वरं पलायिष्यसे, ताबडतोब पळून जाय. मृगस्तथैव स्थितः, तो हरिण तिथेच थांबला.
क्षेत्रपतीना मृगः आलोकितः उक्तञ्च स्वयंमृतोऽसि. क्षेत्रपतीना मृगः आलोकितः, त्या शेतकऱ्याने त्या हरिणाला पाहिला. उक्तंच आणि म्हणाला, स्वयंमृतोषी, स्वतःच मेला. सह मृगम बंधनात विमुंचत, आणि त्याने त्याला मेलेलं समजून त्याला बंधनातून मुक्त केलं. ततः काकशब्दं श्रुत्वा मृगः सत्वरं पलायितः. ततः त्यानंतर काकशब्दं श्रुत्वा, त्या कावळ्याचा आवाज ऐकून, मृगः तो हरिण सत्वरम पलायितः, ताबडतोब पळून गेला. सत्वरम म्हणजे ताबडतोब. तम उद्दिश्य क्षेत्रपतीना क्षिप्तेन लुगडेन सृगालस्तावद हतः. तम उद्दिश्य, त्या हरिणाला उद्देशून, क्षेत्रपतीना त्या शेतकऱ्याने, क्षिप्तेन लुगडेन फेकलेल्या त्या काठीने, सृगालस्तावद हतः, त्या कोल्ह्यालाच ती काठी लागली आणि एवढे जोरात लागली की त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. तर या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.